एक महत्वाची बातमी आपण बघतोय। नीट विद्यार्थी आंदोलकांना सरकारने एक मोठा दिलासा दिलेला आहे। फडणवीस सरकारने या विद्यार्थ्यांना एक मोठा दिलासा दिलाय। राज्यातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिलेले आहेत। आताच्या घडीची एक मोठी बातमी आपण बघतोय। नीट विद्यार्थी आंदोलकांना राज्य सरकारने एक मोठा दिलासा दिलेला आहे। फडणवीस सरकारने या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिल्याचं पाहायला मिळत आहे। ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे रद्द करा अशा प्रकारची आदेश जे आहेत ते गृहमंत्री फडणवीस यांनी गृह विभागाला दिलेले आहेत। एक मोठी बातमी आपण बघतोय की सीजेपीची सुद्धा मागणी होती की या सगळ्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेण्यात यावेत। नीट विद्यार्थी आंदोलकांना फडणवीस सरकारने एक मोठा दिलासा दिलेला आहे। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे आंदोलन काळामध्ये दाखल झालेले गुन्हे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। गृह विभागाला हे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्रात सुद्धा गुन्हे जे विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले आहेत ते मागे घेतले जाणार आहेत। आपल्याला माहित आहे मुंबई असेल, पुणे असेल, नागपूर असेल, राज्यातल्या विविध भागांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। आता ते गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत। नीट विद्यार्थी आंदोलकांना सरकारनं एक मोठा दिलासा दिलेला आहे। सीजेपीची कालची पत्रकार परिषद सुद्धा आपण बघितली आणि त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपण न्यायालयीन लढाईसाठी पाठिंबा देणार असल्याचं आदित्य ठाकरेंनी सुद्धा सकाळी म्हटलेलं होतं। मात्र आता सरकारने या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे रद्द करण्याचे आदेश गृह विभागाला दिलेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत। त्यामुळे एक मोठा दिलासा या आंदोलक विद्यार्थ्यांना मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। मोदींनी सुद्धा जाहीर केलं होतं की या सगळ्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जातील, कुणावरही खटला चालवला जाणार नाही। मात्र अनेक ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचं पाहायला मिळालं होतं। ओम देशमुख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। ओम, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एक मोठा दिलासा आहे आंदोलक विद्यार्थ्यांसाठी। आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संदर्भात राज्याच्या गृह विभागाला आदेश दिलेले आहेत। नीट संदर्भात विद्यार्थ्यांकडून करण्यात आले या काळात ज्या विद्यार्थ्यांवरती आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले सगळे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावेत। स्वतः मुख्यमंत्र्यांकडून या संदर्भात हे निर्णय आपण पाहिलं असेल की राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा केंद्र सरकारकडून या संदर्भातला निर्णय घेण्यात आला होता। त्याच पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडनं कालपासून या सगळ्या संदर्भात आढावा घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना गृह विभागाला देण्यात आल्या होत्या। त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांनी हे सगळे जे निर्णय आहेत तो घेतलेला आहे। त्यामुळे देशासोबतच आता महाराष्ट्रातल्या सुद्धा आंदोलकांवरचे जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आता मागे घेतले जाणार आहेत। त्यामुळे एकाही विद्यार्थ्यावर गुन्हा। अगदी ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। गेलो बघा आता।